निवडणूक आयोगाला मी याच्या अगोदरही एक पत्र दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना की आपण निवडणूक निर्णय अधिकारी आहात, आपण आमच्या परळी तालुक्यामध्ये सेन्सिटिव्ह किंवा जिल्ह्यामध्ये जे सेन्सिटिव्ह बूथ आहेत तिथं तुम्ही CCTV लावा. पण स्पेसिफिक परळी तालुक्यात त्यांनी CCTV कमी लावलेले आहेत आणि काही लावले होते तर ते बंदही होते काही काळ. आणि तिथल्या बाबतीत मी काल जे बघितला प्रकार एवढा भयान प्रकार परळीमध्ये करून घेतलाय की काही जणांना दाबदडप, विशेषतः धर्मापुरी गाव, इंजे गाव, मी एवढे जवळ 12 ते 17 गावाची जवळपास लिस्ट पाठवली. त्या गावामध्ये त्यांनी विशेष करून सगळ्यांना दाबदडप करून वन साइडेड मतं करून घेतलेले आहेत. एका 2 माणसांनी मतं घेतलेत, काही जणांना शाई लावून काढलेलं आहे, काही मयत झालेल्या लोकांची मतं झालेली आहेत. मयत झालेल्याची मतं कशी होऊ शकतात, हे असे प्रकार घडलेत. त्याच्यामुळे कलेक्टर महोदयांना आम्ही आज आपल्याला याच्या संदर्भात गेलो होतो किंवा तुम्ही असं झालेलं आहे कसं, तर त्यांनी म्हणले की नाही आम्ही याला रिसिव्ह पण देऊ शकत नाही. असा नियम आहे की जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत आपले बीडचे, यांच्या मार्फत आपण निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि भारत देश यांना पाठवलं पाहिजे. आणि आम्ही तशा पद्धतीने यांच्या मार्फत पाठवायचं मायना असल्यामुळे पाठवला. ते म्हणजे आमचा याच्यावर उल्लेख नाही, आम्हाला प्रतिलिपी नाही. आता या जिल्हाधिकारी आहेत यांना त्याचं लॉ माहीत आहे, सर्व माहीत आहे, ते जाणीवपूर्वक काहीतरी बोलतात आणि आमच्या सर्व टीमला आता त्यांनी काढून दिलंय की आम्ही हे काही करणार नाही, आम्ही याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही. बजरंग सोनवणेंनी काल एक तक्रार केलेली आहे की परळी आणि आष्टी मतदारसंघामध्ये जे आहे ते बोगस मतदानाचा प्रकार पुढे आलेला आहे. त्यांनी तक्रार दाखल केली आणि फेर मतदान घेण्याची त्यांनी मागणी केली निवडणूक आयोगाकडे. मला असं वाटतं की त्याचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाकडे देऊ. निवडणूक आयोग योग्य ते निर्णय घेते.